वर्धा आणि यवतमाळ नागरिकांचा समृद्धी महामार्गावरती सध्या मूक आंदोलन सुरू आहे। 1 जुलै 2023 रोजी बसच्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता। मात्र 1.5 वर्ष होऊनही बसचा मालक किंवा चालकावर कोणतीही कारवाई झाली नाही। तसंच सरकारने जाहीर केलेली मदत मृतांच्या नातेवाईकांना मिळाली नाही। त्यामुळे वर्धा आणि यवतमाळमधील मृतांच्या नातेवाईकांनी काल संध्याकाळी सिंदखेड राजा पोलीस स्थानकामध्ये दाखल होऊन पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये अपघातग्रस्त बसकडे बघून नातेवाईक धाय मोकलून रडले। एकच मुलगा होता आणि तो जॉब करण्याकरता बेंगलोरला चालला होता। त्याचं वय 28 वर्ष होतं। 28 वर्ष होतं आणि ते मी म्हटलं नाही नको जाऊ बा आता, त्याने तयारी केली जायची आणि हा असा अपघात झाला। तर गाडी काही नको सर, पण न्याय पाहिजे त्या ड्रायव्हरला आणि त्या क्लिनरला आणि त्या गाडी मालकाला अटक व्हावं अशी आमची विनंती आहे। तर ड्रायव्हरला आणि गाडी मालकाला जन्मठेपेची शिक्षा द्यावी हीच माझी विनंती आहे। आणि जे आम्हाला काही मदत पाहिजे। आमची हीच विनंती आहे की आज आमच्यासोबत जे घडलं ते पुढे कोणाच्या घरी असं होऊ नये आणि त्याच्याकरता प्रशासनाने काही ठोस पावले घेतली पाहिजे रिगार्डिंग टू सेफ्टी, रोड सेफ्टी, व्हेकल सेफ्टी। मालकाला जेव्हा फोन केला होता तेव्हा तो म्हणला की 4 दिवसाचं दुःख आहे म्हणले, माझी पूर्ण गाडी जळली म्हणले। त्याला काय जास्तीत जास्त सजा करता येईल ते व्हायला पाहिजे, मालकालाही व्हायला पाहिजे, ड्रायव्हरलाही व्हायला पाहिजे। दरम्यान हे सगळे नातेवाईक सकाळपासून मूक आंदोलनाला बसलेत। कारवाई करेपर्यंत आणि जाहीर केलेली मदत मिळेपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। आंदोलन स्थळावरून नातेवाईकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। तुम्ही तुमची काय मागणी? आमची मागणी ही आहे का ज्याच्या हातानं आमच्या लेकराचे जीव गेले आहे, ड्रायव्हर आणि गाडी मालक, त्याने कठोर शिक्षा व्हावी। माझं नाव कल्पना गुप्ता आहे। माझा मुलगा लहानवाला याच्यामध्ये मरण पावलेला आहे। मला न्याय पाहिजे की इथे जो ड्रायव्हर होता त्याला शिक्षा झालीच पाहिजे, तो सुटायला नको। मला नाही होतं आता सहन, इथनं आमची मुलं कोणाला आम्हाला जाऊच देत नाही वापस। मला न्याय पाहिजे कोणत्याही हालतीमध्ये, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। आणि माझा एकुलता एकच मुलगा होता, माझा आधार गेला आहे तो, म्हणून मी जगायचा प्रश्न पडलेला आहे। त्यांनी आम्हाला विशेष बाब म्हणून तरी आमचा विचार करायला पाहिजे। आणि जे ड्रायव्हर जो आहे गुन्हेगार, मालक आणि ड्रायव्हर याला सजाही व्हायला पाहिजे। आणि जगायचा कसा प्रश्न पडलेला आहे ना, मग आमच्यासाठी काहीतरी विचार करायला पाहिजे। त्यांनी आम्हाला आर्थिक मदत म्हणून आम्हाला त्यांनी मदत पण करायला पाहिजे। आमची एवढी मागणी आहे। आणि आता याच्यानंतर म्हणजे जोपर्यंत ते आमचा विचार करत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहे, आम्ही इथून जाणार नाही आहे। गेला माझा मुलगा या अपघातात गेला। तर माझ्या घरी मला मिस्टर नाही आहे, मी एकटीच आहे। आता मला आधार नाही। मला एवढंच पाहिजे की सरकारने त्या ड्रायव्हरला आणि गाडी मालकाला सजा केली पाहिजे आणि आम्हाला सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे। आणि आम्हाला काहीतरी आधार पाहिजे, त्यांनी आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे सरकारकडून। आम्ही आता निराधार आहोत ना, आम्हाला काहीच आता आधार नाही आहे। या अपघातात माझी 2 वर्षाची मुलगी, माझी आई आणि माझी मिसेस या मृत्युमुखी पडलेल्या या अपघातात। आणि माझी हीच मागणी आहे शासनाला की त्यांनी त्यावेळेस जे म्हटलेलं होतं की आम्ही कठोर कारवाई करू, याच्यावर SIT गठीत करून जे दोषी आहे त्यांना जी सजा झाली पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या विरुद्ध जी तक्रार झाली पाहिजे त्याची दखल घेऊ। पण अज्ञातही अजून 1.5 वर्ष उलटलं आहे, त्याच्यावर काहीही झालेलं नाही। आज तर आमची ही मागणी आहे की जोपर्यंत जे 3 गोष्टी म्हटलेल्या होत्या त्या प्रशासनाने अजूनही केलेल्या नाही, चौकशी म्हटली होती SIT गठीत करून त्याचा सगळा पुरावा करेल, त्याचंही काही झालेलं नाही। आणि जे दोषी आहे ड्रायव्हर आणि गाडी मालक त्यांच्यावर काहीही झालेलं नाही, ते मोकट फिरून राहिलेले आहे। आमची हेच म्हणणं आहे की ते तसं झालेलं नाही पाहिजे, त्यांना लवकरात लवकर आणि स्पेशल ट्रीटमेंट देऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, आमची ही मागणी आहे। तर या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार, या अश्रूंना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे।
बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच. अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.